नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 2011 पासून म्हणजे जवळपास 11 वर्ष झाली संवाद प्रतिवाद हा कार्यक्रम सुरू आहे. दर आठवड्याला आपण एका विषयावरती आपण बोलत असतो, चर्चा करत असतो. आजवर अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये येऊन गेलेले आहेत. राजकारण, समाजकारण, प्रशासन, कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट, संगीत, अध्यात्म, आरोग्य अशा अनेक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी या व्यासपीठावरती येऊन आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. एखाद्या विषयाकडं, एखाद्या प्रश्नाकडं चौफेर अंगानं बघता यावं, एखाद्याच विषयाच्या किती बाजू असतात हे लोकांपर्यंत समजावं, एखाद्या मुद्द्याचे दोन्ही बाजूचे पैलू जे आहेत ते लोकांसमोर यावेत, या दृष्टीनं संवाद प्रतिवादमध्ये आम्ही चर्चा करत असतो. पण गेल्या काही वर्षामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या नागरी प्रश्नाबद्दल बोलायचं असेल आणि त्याच्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज असेल किंवा त्यांनी त्यांची भूमिकासुद्धा मांडणं आवश्यक असेल, त्यावेळी आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावतो. पण दुर्दैवानं बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी संवाद प्रतिवादमध्ये बोलायला तयार होत नाहीत. किंबहुना या कार्यक्रमासाठी बोलवल्यानंतरसुद्धा काही ना काहीतरी कारण सांगायचं आणि यायचं टाळायचं असा आमचा अनुभव आहे. हे असं का होतं? शासकीय अधिकारी त्यांची भूमिका लोकांसमोर का मांडू शकत नाहीत? त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते लोकांसमोर ते का सांगू शकत नाहीत? म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. पण दुर्दैवानं गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकारी संवाद प्रतिवादमध्ये येण्यापासून पळ काढतात, एक प्रकारे तोंड लपवतात. हे आज मी का बोललो तर आजचा जो विषय आहे त्या विषयावरती बोलण्यासाठी मी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली होती की तुम्ही देखील या आणि तुमचं मत मांडा, तुमचा अनुभव सांगा, तुमचा अभ्यास सांगा, तुमचे निष्कर्ष मांडा, जेणेकरून या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती शासन स्तरावरती नेमकं काय चाललंय हे समजेल. पण काही अपरिहार्य कारणास्तव मी येऊ शकत नाही असं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आजचा विषय आहे तो म्हणजे पंचगंगा नदी प्रदूषणाचा. खूप वर्ष झाली हा विषय चालूच आहे. या विषयाला पूर्णविराम काही लागत नाही आहे. पंचगंगेचं प्रदूषणाचं दुखणं दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय. देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समाविष्ट असणं हे काही आपल्याला अभिमानाची गोष्ट नाही आहे. आपण सगळेच जण पंचगंगेला जीवनदायी म्हणतो, पण तरीसुद्धा पंचगंगा गटारगंगा बनतीये हे आपणच उघड्या डोळ्यांनी बघतोय. गेल्या काही महिन्यांमध्ये पंचगंगेमध्ये मासे आणि जलचर मरण्याचं प्रमाण खूप वाढले. प्रत्येक वेळी हे मेलेले मासे बघितल्यानंतर सुन्न व्हायला होतं. माणसाची करणी या जलचरांच्या जीवावर उठती आहे आणि तरीसुद्धा काही हौसे नवसे आणि बहाद्दर ते मेलेले मासेसुद्धा पळवून नेण्यासाठी प्रयत्नशील असतात. याला काय म्हणायचं? पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यासाठी शासन स्तरावरती काय सुरू आहे आणि आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून काय केलं पाहिजे या अनुषंगानं आज मला बोलायचं आहे. आणि त्या दृष्टीनं आज मी आमच्या स्टुडिओमध्ये 3 मान्यवरांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांना. नमस्कार. आजचे दुसरे आपले वक्ते आहेत जे कॉमन मॅन संघटनेच्या माध्यमातून विविध नागरी प्रश्नांवरती अभ्यासूपणे बोलतात असे बाबा इंदुलकर. आणि पर्यावरण हा शब्द जरी आला तरी कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांचा प्रगाढ अभ्यास आहे असे उदय गायकवाड. तिघांचेही स्वागत आहे. सुरुवातीला विषय मी सांगितला त्यानुसार पंचगंगा प्रदूषण. वर्षानुवर्ष याच्यावरती लिहिलं जाते, बोललं जाते. प्रत्येक वर्षी पंचगंगेचं प्रदूषण अधिक वाढले का असा प्रश्न पडत जातो. कोणताही सण आला की आपण पंचगंगेचं प्रदूषण या विषयावरती बोलत असतो. पण कोणताही सण नसताना सुद्धा वर्षातले 12 महिने जे प्रदूषण सुरू असतं त्याच्याबद्दल आता काय करायचं हा एक अनुत्तरित प्रश्न बनत चाललेला आहे. मी मॅडम तुमच्यापासून सुरुवात करणार आहे कारण तुम्ही अकॅडमिक्समध्ये आहात. गेल्या काही दिवसामध्ये पंचगंगेमध्ये मासे मरण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. जनरली असं म्हटलं जातं की पाण्याचं प्रदूषण वाढतं, पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे या जलचरांचा जीव गुदमरतो आणि त्यांचा मृत्यू होतो. तुमच्या दृष्टीनं नेमकं कारण काय आहे? आपल्याला जसं प्राणवायू आपण जे आपल्यासाठी ऑक्सिजन जसा महत्त्वाचा आहे श्वसनासाठी, तसा पाण्यातले जे काही जलचर असतील त्यांना विरघळलेला ऑक्सिजन जो आहे प्राणवायू आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि साधारणतः या जलचरांसाठी
5 ppm म्हणजे 5 ppm पर्यंत किमान ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये असेल तर तो त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. पीपीएम त्याचं एकक युनिट आहे, अच्छा, युनिट, हा ओके. एकक आहे. समजा जर त्या पाण्यामध्ये आता फिश किल होतोय असं आपण म्हणताय तर याची अनेक कारणं आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आजपर्यंत जे सांगितलं जातं सगळीकडेच हा प्रॉब्लेम दिसतोय, तर त्यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ऑर्गॅनिक पोल्युशन. म्हणजे पाण्यामध्ये सेंद्रिय पदार्थांची जेव्हा वाढ होते तेव्हा त्या पाण्यातला जो विरघळलेला ऑक्सिजन आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. आता हे सेंद्रिय पदार्थ कशामुळे वाढतात तर जे काही डोमेस्टिक वेस्ट वॉटर आहे, सांडपाणी जे पाण्यामध्ये मिक्स होत आहे किंवा औद्योगिक क्षेत्रातलं जे काही ऑर्गॅनिक पोल्युटंट्स म्हणजे सेंद्रिय घटक आहेत ते जर का पाण्यामध्ये येत असतील तर त्यामुळं त्या पाण्यातला एकतर प्राणवायू कमी होतो, शिवाय त्या पाण्यामध्ये जर का नायट्रेट्स आणि फॉस्फेट्स यासारखे घटक येऊन मिसळत असतील तर त्या ठिकाणी अल्गल ग्रोथ म्हणजे शैवाळाची अतिरिक्त वाढ होते, त्याला युट्रॉफिकेशन असं म्हणतो आपण. तर या अतिरिक्त वाढीमुळं काय होतं की हे जे काही शैवाळ आहे हे दिवसा फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करतं आणि ऑक्सिजन तयार करतं, पण उलट प्रक्रिया त्याची नाईट टाइमला होते, रात्रीच्या वेळी होते. आणि रात्रीच्या वेळी काय होतं की हे जी काही श्वसन चाललेलं आहे त्यांचं रेस्पिरेशन प्रक्रिया सुरू आहे ही फक्त त्या जलचरांची नाही तर त्याबरोबर ह्या अल्गी म्हणजे शैवाळाची पण सुरू असते. त्यामुळं ऑक्सिजन सोडण्याच्या ऐवजी ते कार्बन डायऑक्साईड सोडतात, ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये सोडतात. त्यामुळं बरेच वेळेला असं दिसून येतं की पहाटेच्या वेळेला किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला फिश किल झालेले दिसतात, मासे मेलेले दिसतात, कारण रात्रभर सूर्यप्रकाश नसल्यामुळं प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थंडावलेली असते, थांबलेली असते आणि ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया जी शैवाळाच्या मार्फत होणार असते ती एकूणच थांबलेली असते. पण तुम्ही आता बोलताना म्हटलात सेंद्रिय घटक, पण आपण तर शेतीच्या बाबतीत सेंद्रिय शेतीला महत्व देतोय आणि जनरली सगळ्यांच्या मनात असं आहे की रासायनिक घटकांमुळे पाण्याचं प्रदूषण वाढतं, पण तुम्ही म्हणताय सेंद्रिय घटकांमुळे. मग सेंद्रिय घटक म्हणजे नेमकं काय? सेंद्रिय घटक जेव्हा रासायनिक केमिकल फर्टिलायझर जरी आपण वापरले तरी सुद्धा त्यामधलं NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 महत्वाचे घटक त्या फर्टिलायझर्स मध्ये असतात. त्यामुळे नायट्रेट आणि फॉस्फेट याचं प्रमाण या केमिकल फर्टिलायझर्स मधनं पाण्यामध्ये जात असेल, आजूबाजूला शेती आहे किंवा त्यातून जरी जात असेल तरी सुद्धा हे ऑर्गॅनिक पोल्युटंट्स जे आहेत ते पाण्यामध्ये मिक्स होत आहेत, सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढतंय. रासायनिक खतांमुळेच नदीचं प्रदूषण होतंय? तसं नाही, तो एक फक्त कारण आहे. अशी अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे ऑर्गॅनिक पोल्युशन त्यातलं वाढू शकतं. उदाहरणार्थ मी सांगितलं की सांडपाणी मिक्स होत आहे किंवा औद्योगिक क्षेत्रातलं पाणी मिक्स होत आहे किंवा हे फर्टिलायझर्स सांगितले त्यामुळं होत आहे किंवा ही अल्गल ग्रोथ आहे त्याच्यामुळं. म्हणजे आता ही अल्गल ग्रोथ शेवाळ का वाढतं तर पाण्यामधले ऑर्गॅनिक पोल्युटंट वाढले म्हणून ते वाढतं. म्हणजे एकूणच काय की पाण्याचं प्रदूषण जर का वाढत असेल तर त्याला हे बाकीचे घटक जे आहेत ते त्याच्यावरती डिपेंडंट आहेत. पुन्हा मी तुमच्या मुद्द्याकडे येतो, पण उद्या मला तुम्हाला विचारायचंय, कोल्हापूर महानगरपालिका असू दे, जिल्हाधिकारी कार्यालय असू दे किंवा राज्य शासन स्तरावरती नदी प्रदूषणाबद्दल किंवा ओव्हरऑल कोणत्याही प्रदूषणाबद्दल बैठक असली की कोल्हापूरच्या वतीनं तुम्ही त्यामध्ये असता. गेले कित्येक वर्ष तुम्ही कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदूषणाबद्दल लिहिलंय, बोललंय. किती वर्ष हे काम करणार आहे तुम्ही? आउटपुट काय? का वर्षानुवर्ष आपण हे फक्त याच्यावरती चर्चाच करायची? मी किती वर्ष करणार आहे माहित नाही, पण 1988 पासून हा विषय आपण हाताळतोय, तुम्हाला माहित आहे. 1997ला आपण एक हायकोर्ट मधली केसचा निकाल आहे त्याच्याप्रमाणे अपेक्षित होतं. 2003ला महापालिकेची वीज तोडली, 2006ला श्वेतपत्रिका तयार झाली, 2009ला एक विस्तृत अहवाल तयार झाला, 12ला ऍक्शन प्लॅन तयार झाला आणि आता आपण 21-22 मध्ये बोलतोय. तर या सगळ्या प्रवासामध्ये बरेच सकारात्मक बदल झाले, पण दरवेळेला वाढणारं पाणी आणि दरवेळेला असलेली प्रशासनाकडनं म्हणजे विशेषतः प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं असलेली जी काही बाजू आहे ती डळमळीत असते, नेहमी डळमळीत असते. एक मिनिट थांबवतो. सकारात्मक बदल झाल्यास तुम्ही म्हणताय त्यावेळेला प्रदूषण मोजण्याचं पण काहीतरी एक मोजमाप असेल, एकक असेल, तर त्यानुसार गेल्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये पंचगंगेचं प्रदूषण वाढले की कमी झाले? कमी झालंय. बर, खूप जबाबदारीने सांगतो कमी झालंय. त्याचं कारण सांगतो की आपण 2 भाग मगाशी आता सेंद्रिय घटक असं जे मगाशी मॅडमनी म्हटलं, तर त्याच्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी, कोल्हापूर महानगरपालिकेचे साधारणतः 96 MLD, इचलकरंजीचे 40 MLD आणि इतर सगळ्या 39 ग्रामपंचायती याचं साधारणतः आणि इतर 171 ग्रामपंचायती आहेत एकूण. या सगळ्यातून बाहेर पडणारं पाणी साधारणतः 35 MLD. बर, असं मिळून हे
ज्याला सेंद्रिय घटकांना येणारं पाणी होतं. 8 साखर कारखाने, 105 एकूण उद्योग, 105 उद्योगातून पाणी येते. बर. काय त्याच्यामध्ये 8 साखर कारखाने आहेत, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधले 6 टेक्स्टाईल मोठे युनिट्स आहेत, इचलकरंजीमधले 67 युनिट्स हे प्रोसेसिंग युनिट्स आहेत, प्लस 15 रंगणे आहेत, 165 सायझिंग युनिट्स आहेत, आणि 2 दूध व्यवसाय आहेत, इतर काही इंडस्ट्रीयल हे असलेले हे 4-5 आहेत, असे मिळून 105 आहेत. हे 105 हे 50 मीटर क्यूबपेक्षा जास्त पाणी वापरतात. आता यातले हे सगळे ज्याला आम्ही काय म्हणतो आमच्या भाषेमध्ये की पॉईंट सोर्स, जे निश्चित माहीत आहे इथनंच पाणी बाहेर पडणार आहे आणि किती पडणार आहे ते मोजता येते. तर त्याच्यावरती प्रक्रिया करणारं आता साधारणतः कोल्हापूर महानगरपालिकेचं उदाहरण घेतलं तर 96 पैकी 91.5 वरती प्रक्रिया होते, चांगली प्रक्रिया होती. पण आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे, 120 MLDच्या इथं 140 ते 150 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढा पाणी पुरवठा करायला लागलोय आपण. म्हणजे सांडपाण्याची निर्मिती वाढली आहे. त्यामुळं 96 जे होतं आपलं ते 96चं गणित आता 120 वरती पोहोचलंय. आणि म्हणजे एसटीपी प्लांट मात्र आहेत तेवढेच आहेत. किंबहुना एसटीपी प्लांट दिसतायत, पण ते कार्यान्वित आहेत की नाही ते उच्चारोज आहेत की नाही. नाही त्याचं ते कारण आता त्याला स्काडा नावाची सिस्टीम आहे, त्यामुळे त्याच्यातनं ते चुकूच शकत नाहीत. पण आजच बी न्यूज मध्ये आम्ही बातमी दाखवलेली आहे, बाबा इंदुलकरना तेवढ्यासाठीच बोलवलेलं आहे. आज बी न्यूजच्या कॅमेऱ्यातनं आणि बाबा इंदुलकर यांनी आम्ही जेव्हा माहिती घेतली त्यावेळेला कोणत्याही पद्धतीची ट्रीटमेंट न करता सांडपाणी, मैला मिश्रित पाणी हे थेट पंचगंगेत नदीत मिसळते हे सिद्ध झालेलं आहे. बरोबर आहे ना बाबा? अगदी बरोबर. काय आज तुम्ही कुठे कुठे गेला होतात? आज बेसिकली म्हणजे गेले 5-7 दिवस मासे मेले. माझ्यासाठी मासा नाही मेला, माझ्यासाठी जीव गेला कोणाचा तरी, आणि हजारो जीव गेले. लाईफ इज इम्पॉर्टंट. ते मग ते जनावराचं असेल, माणसाचं असेल, आणि पक्षाचं असेल. म्हणजे कोणाच्या तरी अनास्थेमुळं आपण दिनदहाडे जीव घ्यायला उठलोय. म्हणून म्हटलं एकदा शोध तर घेऊया. शोध घेण्यापाठी मग कारण असं होतं की ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे, जे जनसेवक आहेत, लोकसेवक आहेत, त्यांना तिथं काहीच नाही. आज त्यांनी दिवसभरामध्ये 6 पंचनामे काढले. ते उद्या त्या बातम्या छापतील. कोणी प्रदूषण नियंत्रण मंडळ 6 पंचनामे. आणि तुम्ही जर त्या पंचनाम्यामधली जर भाषा जर वाचली तुम्ही, असं वाटतं की जसं काही त्यांना आजच कळालं, ह्याला पूर्वी माहीत नव्हतं. बेसिकली हे जे प्रदूषण म्हणजे हे जे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, कंट्रोल बोर्ड, इट इज द प्रायमरी ड्युटी टू कंट्रोल पोल्युशन. हिने फिरती करायला पाहिजे, भागात जायला पाहिजे, काय चाललंय बघायला पाहिजे. काही कळ त्यांना माहीत नाही आहे. हे डोळ्यावर पट्ट्या बांधून बसलेत. मासे मेल्यानंतर हे काय पंचनामे काढायचे नाटक करतात. ज्या सॅम्पल्सचं आता उत्तर महिना 1.5 महिना येईल, आणि इन बिटवीन टाईम जो आता 15-20-25 दिवसात टाईम पिरियड आहे, त्याच्यामध्ये हा ऑफेन्स कंटिन्यूस राहणार आहे आणि मासे मरत राहणार. त्याचं आहे ना काही सुखदुःख नाही. पण तुम्ही जी शोध मोहीम घेतली ती कुठे घेतलीत आणि काय नेमकं शोधलं? म्हणून आज आम्ही म्हटलं आपण उलटा प्रवास करू. म्हटलं आम्ही पंचगंगेच्या तीरापासून आम्ही त्या एसटीपी प्लांटपर्यंत गेलो, दुधाळीच्या. मी जरा आकडेवारीशी उदयरावांशी मी सहमत नाही. 150 MLD पाणी आपण उचलतो सध्या, आणि 115 MLD त्यांच्या हिशोबाप्रमाणे 115 MLD ज्ञात सोर्सापासून म्हणजे हे पोल्युटेड वॉटर तयार होत असं त्यांचं म्हणणं. आता आपल्याकडे सोर्स काय, ट्रीटमेंट सोर्स काय, 176चा आणि 17चा. आज आम्ही फक्त 17 पुरता मी फक्त बोलेन. 17च्या ठिकाणी जिथं दुधाळी नाही, ज्या एसटी प्लांटवर गेलो, त्या प्लांटला जिथं इंटेक सोर्स आहे 17 MLDचा, त्याच्या पलीकडं 5 फुटावरनं 26 MLD पेक्षा जास्त पाणी, नॉन ट्रीटेड पाणी नदीमध्ये मिक्स होते. ही परिस्थिती. बापरे. 17 MLDचं ट्रीटमेंट प्लांट आणि 2 फुटावरनं नाला वाहतोय 26 MLDचा. आणि हे महापालिकेला दिसत नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिसतच नाही. हे महापालिकेला ह्याची कल्पना आहे, आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला पण ही कल्पना मी मागच्या 2 मीटिंगांमध्ये जाणीव करून दिली आहे. पण कल्पना असून उपयोग काय, आउटपुट काय? त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यापेक्षा गंभीर गोष्ट बाबा म्हणतात ते बरोबर आहे, याच्यापेक्षा गंभीर गोष्ट अशी होती की ज्याच्यामधून मैला येतो ते पाणी जर प्रक्रियेला घेतलं जात नव्हतं. ते निदर्शनाला आणून दिल्यानंतर आता किमान NLCPची आणि जी ह्याची लाईन आहे त्या 2 लाईन आता जोडल्यामुळे किमान 17 MLDचा प्लांट मैलावरती प्रक्रिया करायला लागलाय. उरलेलं बाबा म्हणतात तसं 26 MLD पाणी नदीच्या दिशेने जायला लागलंय. त्यातलं साधारणतः 8 ते 10 MLD, नॉट त्याच्यापेक्षा जास्त नाही, एवढंच पाणी उचलून पुन्हा आपण जयंतीला जुनी जी सिस्टीम होती तिथनं आणायला लागलोय. म्हणजे अजूनही दुधाळी नाल्यातून 15 ते 18 MLD पाणी हे नदीत विना प्रक्रिया जायला लागले. आता म्हणजे आता मला आय वुड लाईक टू ॲड,
मी फक्त आज मी जे डोळ्यानं बघितलं त्याच्यावर फक्त मी बोलीन की 17 ml तुम्ही पाणी ट्रीट करता आणि नदीत सोडता. जिथं तुम्ही नदीत पाणी सोडता त्याला 5 फुटावर हे नॉन ट्रीटेड पाणी जाऊन त्याचा संगम होतो. हां, म्हणजे 17 ml ट्रीटेड आणि नॉन ट्रीटेड 26 ml. व्हॉट विल बी द एंड रिझल्ट आपण सांगू शकाल. म्हणजे जे 17 ml ट्रीटेड पाणी आम्ही जे 1600 रुपये त्यांना पर ml पैसे देतो ना ते सगळे पाण्यात निघाले. हे नागरिकांकडनं जो अधिभार घेतला जातो त्या पैशाचा विनियोग शून्य आहे. ट्रीट केलेल्या पाण्यापेक्षा जास्त घाण पाणी त्यात मिक्स होणार असेल तर फायनल रिझल्ट काय असणार. बरोबर. आणि ते घाण पाणी जाऊन पुढे नदीला मिसळतं. नाही, पण ह्याच्यामध्ये बाबा मी एक आणखी स्पष्टीकरण देतो की ज्या कन्सल्टंटनं हा आराखडा तयार करून दिला त्यांना असं सांगितलं होतं पुढच्या 30 म्हणजे 20 ते 30 पर्यंत इथं पाणी 17 असेल, प्लस त्यानं 6 ml सांगितलं, त्याच्यामुळे 17 + 6 23 ml ची प्रक्रिया. 6 ml चा प्लॅन अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर 23 येईल असं सांगितलं होतं कधीपर्यंत 2030 पर्यंत. पण ते सगळी आकडेवारी त्या कन्सल्टंटनं सांगितलेली चुकीची ठरली आहे आणि त्याला पेमेंट मात्र महापालिकेनं केलेलं आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आत्ता काळमावाडी योजनेतनं जर पाणी आलं काय आणि हे पाणी जर वाढलं तर किती पाणी वाढणार याचा हिशोब नाही. कोल्हापूरकरांना मुबलक पाणी पाहिजे आणि त्याचबरोबर आपण मुबलक सांडपाणी तयार करतोय याची मात्र कोणालाही जाणीव आणि नाही. याच्यामध्ये मी आणखीन एक म्हणजे हे एकात एक कसं अडकलेलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकाच्या तिथून हद्दीतून नाले नदीत मिसळताना दिसतात. जयंतीसह 12 नाले नदीत मिसळताना दिसतात. पण याच्या पेरिफेरीवरती असलेला कळंबा, मोरेवाडी, पारळी, हनुमंतवाडी, शिंगणापूर, उजगाव, सरनोबतवाडी ही सगळी गावं आमच्या अपस्ट्रीमला असल्यामुळं त्यांच्या इथं तयार झालेलं तिथली लोकसंख्या सुद्धा बरीच मोठी आहे आणि तिथं तयार झालेलं पाणी सुद्धा याच नाल्यातनं येतं. जयंती नाल्यामध्ये मोरेवाडी, पाचगाव आणि कळंबा ह्या तिन्हीचं पाणी येतं. आता हा क्वांटम जो आहे ह्याचा भार महापालिकेवरती यायला लागला. मी महापालिकेची बाजू घेत नाही आहे, पण ह्याचं नियोजन मात्र बिलकुल नाही आहे. मग याचं नियोजन जिल्हा परिषदेनं त्यांचं पाणी तिथं ट्रीट केलं पाहिजे. ग्रामपंचायतीचं पाणी कळंब्याचं पाणी कळंब्यात ट्रीट व्हायला पाहिजे, मोरेवाडीचं मोरेवाडीत ट्रीट व्हायला पाहिजे. ते आमच्या हद्दीत येता कामा नाही आहे किंवा येणार असेल तर तेवढ्या क्षमतेचे प्लॅन्ट खाली पाहिजे होते. नाही उदयराव, मला एक तुम्हाला म्हणजे मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना त्या प्रशासनाला विचारायचा प्रश्न. हे मला शुद्ध पाणी राईट टू लाईफ आर्टिकल 21 माझा तो मूलभूत अधिकार आहे. नागरिकांना मी टॅक्स पेअर आहे ना. हाऊ आय एम कन्सर्न. तुमचा तो आराखडा चुकला, माझ्याकडे पैसे नाही, ही कारण नाही मला ऐकायची. मला कारण नाही. मला ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही मला चोख चांगलं पाणी, पोर्टेबल पाणी WH स्टँडर्ड तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही खेळ करणार सगळे. नाही बाबा, पण मला दोन गोष्टींचा गोंधळ होतोय. पिण्याचं पाणी जे आहे काय नदीतलं पाणी आहे तसं पिण्याला दिलं जात नाही. ते पाणी चांगलं प्रक्रिया केलं जातं आणि ते पिण्याच्या पाण्याचं म्हणजे ड्रिंकिंग वॉटर स्टँडर्ड्स आहेत. याच पंचगंगेचं पाणी पिऊन इचलकरंजीकरांनी कावेरीची साथ अनुभवली आहे, कोल्हापूरकरांनी अनेकदा पगार अनुभवलेला आहे. आणि मग अशा वेळेला आपण जर महानगरपालिका जे पाणी प्यायला देतं ते शुद्ध पाणी देतं असं म्हणायला लागलो तर मग या प्रदूषणाचा मूळ प्रश्नच संपला. मी म्हणत नाहीये. माझा मुद्दा काय आहे की ज्या वेळेला शिंगणापूरमधनं पाणी किंवा उद्या कळंबावाडीतनं पाणी उचलून पिण्याला देण्याचा मुद्दा हा एक मुद्दा आहे. आणि मगाशी जे बाबा म्हटले की प्रत्येक जीव महत्वाचा आहे. प्रक्रिया केलेलं किंवा न केलेलं पाणी ज्यावेळेला नदीत मिसळतं त्यावेळेला होणारा जो परिणाम आहे पुढचा किंवा मग नंतर त्याच्यामध्ये मगाशी मॅडमने सांगितलं सेंद्रिय पदार्थातला एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की मानवी NPK मध्ये मानवी मलमूत्र आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मानवी मलमूत्र ज्या वेळेला पुढच्या गावाला प्यायला लागणार आहे, कोल्हापूरच्या डाऊनस्ट्रीमला प्यायला लागणार आहे, त्या सगळे हातकणंगले असेल, शिरोळ असेल, करवीरचा पण काही पार्ट असेल, त्यांना प्यायला लागल्यानंतर त्यांना जे भोगावं लागणार आहे ते गंभीर आणि भयानक आहे. कारण भोगावं लागणार आहे नाही, भोगावं लागतंय. एक मिनिट थांबवतो. मॅडम हे वारंवार सांगतात की हे जे काही पाण्यावरती प्रक्रिया करणारे प्लांट जे आहेत या प्लांटमधनं जे पाणी बाहेर पडतं ते खरोखर बऱ्यापैकी शुद्ध असतं का? म्हणजे त्या प्लांटच्या निर्दोषत्वाबद्दल खात्री देता येईल का? दॅट इज अ प्रिझम्पशन. नाही, मला खरंच विचारायचंय. कारण मी त्यांनी उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला आजची फॅक्ट सांगतो काय ते. योगायोगानं आम्ही तिथं प्लांटला गेलो. ते म्हटले आम्हाला इच्छा नव्हती नाही आमची लॅब वगैरे चेक करा. मी गेलो लॅब टाकायला. म्हटलं साहेब तर आज मला तुमची जे रजिस्टर केमिकल अनालिसिस रजिस्टर आम्हाला थोडं द्या. तर 23 तारखेची एक कंपोजिट एंट्री सर्वसामान्य माणसाला कळणार नाही. म्हटलं हे तुम्ही सायकल किती तासाची? तर 3 तासाची सायकल. प्लांट किती तास चालतो? 24 तास चालतो. म्हणजे 8 सायकल झाल्या. मग प्रत्येक सायकलचं सेपरेट अनालिसिस पाहिजे ना. नाही म्हटलं आम्ही कंपोजिट सॅम्पल घेतो.
म्हटलं ही बनाव आहे हा. एक्झॅक्टली. आणि बनाव आहे ना. महत्वाचं आहे की हे जे एसटीपी प्लांट आहेत, या एसटीपी प्लांटच्या कार्यक्षमतेबद्दल कोण गॅरंटी देते? ॲझम्पन्स आहेत सगळे. गॅरंटी अशी काय सांगू नाही, शकत म्हणजे नाही तो आपण. प्लांट सुरू आहे आणि त्यातनं जे पाणी येते ते 100%, मी म्हणते 100 नाही, किमान 70% शुद्ध होऊन मग नदीत सोडलं जाते. हो, याची खात्री आहे. नाही, त्याच्यासाठी सांगतो. त्यांनी टेस्टिंग त्याला त्याचा जरी बाबा म्हणतात ते बरोबर आहे की कंपोजिट सॅम्पलच्या ऐवजी प्रत्येक बॅचचं सॅम्पल व्हायला पाहिजे, हे ह्याच्याशी हे नाही आहे. पण तिथं बॅचचं सॅम्पलच्या ऐवजी कंपोजिट सॅम्पल, आणि म्हणजे फिजिकली घेतलं तर कंपोजिट सॅम्पल, पण स्काडा ही सिस्टीम आहे तिथं. त्या स्काडा सिस्टीममध्ये कंटिन्युअस प्रत्येक 15 मिनिटाला ते पाणी चेक होत असतं आणि त्याचा BOD जो आहे तो 7:30 10च्या आत 30 काय डिस्चार्ज आपला 30ची परमिसिबल लिमिट 30 आहे. दोन्ही प्लांट आपले 17 आणि 76 mld हे 10च्या आत चालतात. 7:30 ते 8 हा साधारणतः ॲव्हरेज त्यांचा असतो. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आत्ताचे जे 100% एसटीपी बरोबर. प्लांट आहेत हा. हे बऱ्यापैकी फुलप्रूफ आहे. फुलप्रूफ आहेत, फक्त ॲडिशनल पाणी जे आहे त्याच्यावरती प्रक्रिया होत नाही ही वस्तू आणि हे जे प्लांट आहेत अगदी. हे 24 तास सुरू असतात. सुरू असतात. त्यात काही तांत्रिक व्यत्यय येत नाही. पण यापूर्वी अनेकदा प्रॉब्लेम कुठे येतो सांगतो. प्रॉब्लेम कुठे येतो, पंपिंग स्टेशन जे आहे, आपण दोन कल्पना करूया की सगळं शहर भूमिगत वाहिन्यांनी जोडलेलं आहे आणि त्याला पिकअप केलं जातं. त्यावेळेचं चित्र वेगळं आहे. आत्ता आपण नैसर्गिक नाल्यांमध्ये पाणी सोडलंय आणि नैसर्गिक नाल्यांमधलं पाणी उचलतोय. हो. त्यावेळेला तिथं जर इथला पंप फेल्युअर झाला तर मात्र नदीचं थेट प्रदूषण होतं. जे आत्ता बाबा म्हणतात ते की दुधाळी नाल्यांमधनं 26 mld किंवा मी असं म्हणतो 16 mld काय, कारण 26 मधलं सुद्धा 8 ते 10 उचललं जायला लागलंय. काय 16 mld का होईना तिथं पाणी जातच, प्लस 5-6 mld साधारणतः इतर 12 नाल्यातनं जातं. म्हणजे बापट कॅम्प असेल, लाईन बाजार असेल, हे दोन्ही उचलले तर उरलेले जे 4 मधले नाले आहेत, मग त्याच्यामध्ये रमणमेळ्याचा नाला आहे, ह्याचा आपला छत्रपती कॉलनीकडनं येणारा नाला आहे, असे 5-4 नाले आहेत. पंचगंगा पिकनिक स्पॉटच्या इथला नाला आहे, असे 4 नाले मात्र मध्ये आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातनं जाणारं जे पाणी आहे, म्हणजे एकूण हिशोब परत आपण 130 mld जरी पकडला तर 130 mld पैकी फक्त 91 mld पाणी ट्रीट व्हायला लागले. नाही, त्यामुळे येणारं हे जे पाणी आहे तर वस्ती वाढतच चालली आहे, अपार्टमेंट टाउनशिप वाढतात, तर त्यांना मॅन्डेटरी केलं पाहिजे की त्यांचं पाणी त्यांनी तिथलंच treat STP करावं, plant की असला त्यांचं पाहिजे. इकडं परत पुढे येऊ नये. आणि त्या दृष्टीनं या STP प्लांटवर नाही, आता नवीन बहुतेक सगळ्या टाउनशिपना किंवा नवीन अपार्टमेंट करतो. तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि महानगरपालिकांनी ती योजना राबवली आहे. परंतु त्याच्यावर जे नियंत्रण आहे ना प्रदूषण महामंडळाचं, त्यांनी गेल्या वर्षामध्ये एकही प्लांट चालू आहे का नाही हे बघितलेलं नाही. नाही, म्हणून खानविलकर पंपापासून कोर्टापर्यंत ज्या काही नवीन इमारती झाल्या संकुल झाली, त्याचे स्वतःचे प्रत्येकाचे STP प्लांट त्या टीपी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने ते तयार झाले. ते टीपीचा विषय वेगळाच आहे, ते तर कधी चेकच करत नाही. ज्यांच्याकडे ही फायनल ऑथॉरिटी आहे ते कधीही गेले नाहीत. आम्ही विचारायला गेलो तर नाही ते पावसात बुडलं होतं, ती यंत्रणा आम्ही बघणार आहोत वगैरे. अरे यार, जीव निघाले लोकांची आहे. अगदी नाही नाही कसं आहे उदय, प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं काय काम करते हे अजूनही सर्वसामान्य माणसांना माहीत नाही आहे. केवळ कागदोपत्री नोटिसा पाठवायच्या, पाण्याचे नमुने घेतले म्हणून सांगायचं, पण प्रत्यक्षात पुढं काहीही होत नाही. म्हणजे मला तर असं वाटतं, सॉरी टू से, पण राज्य शासनानं पोसलेला पांढरा हत्ती म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळ झालेलं आहे. काही काम होत नाही. आणि जेव्हा आम्ही आज या कार्यक्रमामध्ये बोलवलं त्यावेळेला काही फुटकळ कारणं सांगितली जातात. आम्हाला वरिष्ठांना विचारावं लागेल, तुम्ही जे काही शासकीय दृष्ट्या काम करताय, ज्याच्यासाठी शासनानं तुमची नियुक्ती केलेली आहे, तुम्ही नेमकं लोकांसाठी काय काम करताय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसली परवानगी लागते? आणि का नाही सांगता येत की हे काम केलं जाते म्हणून? केवळ वेळ काढूपणा करायचा, केवळ टोलवाटोलवी करायची, अशा पद्धतीनं जर हे काम चालणार असेल, मला उद्या तुम्हाला विचारायचं आहे, सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, आत्तापर्यंत महानगरपालिकेला इतक्यांदा नोटिसा गेल्या, पुढं काय झालं? कधीतरी लाईट तोडले गेले, कधीतरी थोडीशी आर्थिक दंड झाला, आउटपुट काय? आणि दुसरी गोष्ट, पाण्याचे नमुने घेतले, त्याचं पुढं काय होतं? पाण्याचे नमुने घेतले नाही, काय पुढं काय होतं माहितच नाही. नमुने घेतले, आम्ही बातमी करतो, लोक वाचतात, ऐकतात, संपलं. पाण्याचे नमुने घेतले, याच्यामध्ये खूप गमतीशीर गोष्टी आहेत. एक पहिल्या पाण्याचे नमुने 2-3 वेगवेगळ्या प्रकाराने घेता येतात. म्हणजे एलियस लीगल सॅम्पल म्हणून पण घेता येतं. माझा बेसिक अगदी पिन पॉइंटेड प्रश्न आहे, कसे घेतात नाही, त्याचं पुढं काय होतं? नाही, तेच सांगतो मी. तेच लोकांना पण कळू दे की पाण्याचे नमुने लीगल सॅम्पल म्हणून पण घेता येतात, जॉईंट व्हिज्युअल सॅम्पल म्हणून घेतात आणि सॅम्पल म्हणून पण घेता येतात. तिन्ही प्रकारांनी घेतल्यानंतर ते ठराविक वेळात, पहिली गोष्ट ते तिथं डिओ फिक्स करायचा असतो, ते सील करायचा आहे आणि तो जो काही कॅन असेल तो कॅन लॅबला पाठवायचा. यांची लॅब आहे लोटे परशुरामला.
चिपळूण जिल्ह्यात चिपळूणमध्ये. बर इथून ते जायला ह्यांच्याकडे 2च गाड्या आहेत. त्याच्यामुळं सोमवारी सगळी गोळा केलेली सॅम्पल मंगळवारी तो घेऊन जातो, बुधवारी तो येतो. काय गुरुवारी जर काही घेतलं तर तो शुक्रवारी जात नाही, तो पुन्हा मंगळवारीच जातो. सॅम्पल इथनं कधी पोचतंय हा पहिली गोष्ट. कुठलंही सॅम्पल म्हणजे मॅडम माझ्यापेक्षा त्याच्यावरती जास्त नेमकेपणाने स्पष्ट सांगू शकतील की सॅम्पल किती वेळात पोचायला पाहिजे. दुसरी गोष्ट सॅम्पल 100-200 किलोमीटर जवळपास जसं असं हालत गेलं. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये हे सॅम्पल जाणार, ते सुद्धा विशिष्ट पद्धतीनं आणि विशिष्ट वेळेत गेलं पाहिजे. तिथं 5 हे कोण चेक करते का आधी? दुसरी गोष्ट तिथं 5 जिल्ह्यातले सॅम्पल येऊन पडलेले असतात. त्याच्यात काय आपलं गेल्या लगेच काही लागत नाही काय. त्यामुळे तिथं सॅम्पलवरती झालेला निकाल हा आपल्याला बाबा मगाशी म्हटले तसं दीड महिना लागतो. 1.5 महिन्यापर्यंत आपण विसरलेलो असतो विषय एकतर. चारू साहेब हा दरवर्षी भंपकपणा आहे हा. हा अत्यंत निष्काळजी आणि ढिसाळपणा आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट पाण्याचा नमुना हा पाण्याच्या प्रदूषणाची व्याख्या वकील म्हणून जास्त माझ्यापेक्षा बाबा जास्त हे करतील की एनी चेंज इन कलर ओडर हा एक साधा मुद्दा म्हणजे रंग चव, वास आणि रंग. केमिकल आणि बायोलॉजिकल बायोलॉजी आणि त्याच्याशिवाय केमिकल बायोलॉजिकल आणि केमिकल चेंजला लॅब लागेल. पण डोळ्यानं दिसतंय ना पाणी घाण झालंय, रंग बदललाय, डोळ्यानं दिसतंय ना पाण्याला वास यायला लागलाय. हे बघा, एवढ्या 2 गोष्टी जर लिहिल्या, दरवर्षी पाण्यामध्ये संपूर्ण बुडणाऱ्या प्रदूषण महामंडळाकडून आपण काय कामाची अपेक्षा करू शकतो? ते बुडतोय हा नाही म्हणजे हा मुद्दा आपण शांत होईल बाबा. मला काय दाखवायचं आहे, काय म्हणायचं मला, तुम्ही त्याचा भावात लक्षात घ्या. काय जे 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 दरवर्षी पाण्यात बुडतं ना, त्यांच्याकडनं एफिशियन्सीची तुम्ही काय अपेक्षा करणार? काही करता येणार नाही अपेक्षा त्यांच्याकडनं. नाही, म्हणूनच आज मी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं नाही, त्यावर आणि मला- प्रमोद माने नाही, यांनी असा त्याच्या- शब्द दिलाय की पुढच्या वेळी मी नक्की येतो. नाही, माझी त्यांना विनंती आहे नाही, पण, त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावं आणि एकदा समजावं. एक महत्वाचा प्रश्न विचारतो नाही, मी मी, बाबा, एक तुमच्या मिनिट मगाशी- बाबा इंदुलकर आधी विचारतो. ज्या पद्धतीनं प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करते त्याच्याबद्दल आपण सगळे असमाधानी आहोत. हा मुद्दा बाजूला ठेवूया. पण तुम्हाला असं वाटतं का की त्यांचे सुद्धा हात बांधले गेलेत, ते पण काही करू शकत नाहीत? तेही सगळी नोकरदार मंडळी आहेत. कारण महानगरपालिकेवरती जर एखादी कारवाई करायची असेल तर महानगरपालिकेचे आयुक्त हा IAS दर्जाचा ऑफिसर असतो. त्याच्यावरती त्यांच्यापेक्षा कनिष्ठ स्तरावरचे किंवा त्यांच्याच लेवलचे ऑफिसर म्हणजे एक IAS ऑफिसर दुसऱ्या IAS ऑफिसरवरती कारवाई करायला कचरतो. त्यामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई म्हणजे केवळ कागदावरचे खेळ असतात. तुम्ही सहमत आहात का? 200% तुम्ही अगदी सत्य बोलला आहात. परंतु नाही, मला असं वाटतं तू मार मी रडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ. नाही, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागच्या डिसेंबरमध्ये मासे मेले होते. 5 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती आणि त्यावेळेला सगळे लोकप्रतिनिधी पदाधिकारी सगळे तिथं मुंबईत आणि इथं ऑनलाईनला हजर होते. सगळे मुद्दे सगळं मांडून झालं. त्याच्यानंतर 220 कोटी रुपयाची रिक्वायरमेंट सांगितली गेली, कलेक्टर साहेबांनी सांगितली. आज तागायत त्याचं काही झालं नाही. पण मागच्या महिन्यात 5 जानेवारीला 1 वर्ष होईल, 1 वर्षात काही केलं नाही म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिंगारे आणि तिथले मुख्य संशोधक डॉक्टर YB सोनटक्के हे दोघेजण कोल्हापुरात आले, मोठ्या हॉटेलमध्ये राहिले. त्यांनी बाकीच्या सगळ्या ह्यांना भेटी दिल्या, अभ्यास दौरा केला, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. मी खूप जबाबदारीने बोलतो आणि मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर बाबांनी नाही दिलेलं पण मी देतो की एक IAS ऑफिसर आज पर्यावरण सचिव हे IAS आहेत. त्याच्यानंतर प्रोविडाचे चेअरमन जे आहेत ते निवृत्त IASच आहेत, सदस्य सचिव IAS आहेत आणि इथले सगळे अधिकारी IAS आहेत. कोणी कोणावरती कारवाई करणार आहे? ही IAS लॉबी एकमेकाला प्रोटेक्ट करणारच, 100% प्रोटेक्ट करणार. आणि आज एकदा नाही अनेकदा मी स्वतः जेव्हा तक्रारी केल्या त्यावेळेला हाच अनुभव आला. यांचं परस्पर हेरिंग होतं आणि तुम्ही जे विचारलं मगाशी त्यात नमुन्याचं काय होतं, नमुन्यानंतर एक नोटीस तयार होते, ती नोटीस तिथं जाते, त्याच्यानंतर त्यांची सुनावणी लागते. ही सुनावणी कुणाच्या दरम्यान होते? तक्रारदाराला बोलवतच नाहीत. तक्रारदार काय मी किंवा तुम्ही किंवा कुणीही असलं तर आपल्याला बोलवत नाहीत. ती सुनावणी त्या दोघांच्या दरम्यान होते आणि त्याच्यामध्ये अफिडेव्हिट दिलं जातं. इट इज ओरल अफिडेव्हिट. काय असतं ओरल अफिडेव्हिट? की आत्ता मी तो प्लॅन करायला टाकलेला आहे, DPR बनवायला लागलोय, फंड नाही आहेत, फंड आली की आम्ही करतो, काय ह्याची प्रिकॉशन घ्यायला लागलोय आणि हे करायला लागलोय. एवढ्या जुजबी गोष्टींवरती पुढची कारवाई टळते. ज्या वेळेला ह्यापूर्वी मीच स्वतः 2003ला महापालिकेचा वीज तोडली, 2दा वीज तोडली, बँक गॅरंट्या जमा करून घेतल्या,
गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक केसेस, 5 केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. आज हायकोर्टमध्ये केस सुरू आहे, हायकोर्टमधल्या केसचा इंटरव्ह्यू ऑर्डर झालेले आहेत. तरीसुद्धा ज्या गतीनं आणि ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो कारभार आहे, आज प्रदूषण नियंत्रण मंडळ आपण 2 बाजू जर केल्या की साखर कारखाने, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आणि महापालिका किंवा ग्रामपंचायत, सांडपाणी, नागरी सांडपाण्यामुळे होणारा परिणाम हा एक भाग आहे आणि उद्योगांमुळे होणारा परिणाम हा एक भाग आहे. DO कमी झाला म्हणून मासे मरणं ही एक घटना आहे आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड कमी झाला म्हणून मासे मरणं ह्याला वेगळा अर्थ आहे. कारण आज जेव्हा जेव्हा मासे मेलेत तेव्हा तेव्हा एकाच जातीचे मासे मेलेत, किंबहुना छोट्या आकाराचे मासे मेलेत, मोठ्या मासे मेले नाहीत. म्हणजे परिस्थितिकी इकोसिस्टीम म्हणून जेव्हा समजून घेतो तेव्हा तळात सगळ्यात मोठे मासे असतात, मोठे मासे नाही मेलेले अजून. पण DO कमी झाला तर सगळ्यात जास्त इफेक्ट आहे तो मोठ्या माशांवर सगळ्यात जास्त व्हायला पाहिजे होतो काय, पण अगदीच कमी झालं तर लहान मासे पण मरतात. आणि ज्या वेळेला ते काय करतात, स्थानिक स्थलांतर करतात, म्हणजे तिथून त्या पोल्युशन जास्त आहे, बाजूला ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, तिथनं निघून जातं. कोल्हापूरच्या बाबतीत अनेक ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे तेही नक्की आहे की ह्या घटना जेव्हा जेव्हा घडलेत त्यावेळेला मगाशी मॅडमनी सांगितलं तसं रात्रीच्या वेळेत मासे मरण्याची घटना आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत जर धुक्याचा एक लेअर जर त्या काय म्हणू पाण्याच्या पृष्ठभागावरती असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळण्याशिवाय ढगाळ वातावरण असेल, सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात नसेल तर त्यावेळी जरा जास्त हा इफेक्ट, चेंज ऑफ टेम्परेचर ही सुद्धा किंवा कधी कधी पाण्यामध्ये जर का गरम पाणी सोडलं असेल तर थर्मल जो काही शॉक आहे म्हणजे निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित अशा दोन्ही कारणांमुळे माशांचा मृत्यू होतोय. पण बंधाऱ्याजवळ बऱ्याचदा माशांचा मृत्यू होतो, त्याचं काही वेगळं कारण आहे? त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं की नदीचा सतत प्रवाह जर असेल तर नदी राधानगरीपासून जर कृष्णेला मिळेल तोपर्यंत जो अंतर आहे ते साधारणतः पहिले हे 76 किलोमीटर आणि आधीचे 75 किलोमीटर, साधारणतः हे 150 किलोमीटरचं आहे. या 150 किलोमीटरमध्ये 15 बंधारे आहेत, म्हणजे दर 5-6 किलोमीटर नंतर एक बंधारा येतोय. नदी सतत वाहत राहिली तर नदीमध्ये प्राणवायूचं प्रमाण वाढू शकतं. हे प्राणवायूचं प्रमाण इथं नद्या स्टॅग्नंट असल्यामुळं, प्रत्येक बंधाऱ्यात आढळलेली असल्यामुळं बंद आहे. या खेपेला घटना जी घडली आहे ती राजाराम बंधाऱ्यात नाही घडली. मी मुद्दाम आठवण करून देतो की परवा ऑक्टोबरला खूप दिवस प्रयत्न करून बॉटम लेवलनं फ्लशिंग करणारे गेट्स बसवले, त्यामुळे घटना पुढे घडली. कदाचित ती घटना बंधाऱ्याच्या अलीकडे घडली, बावड्याच्या इथल्या माळीमयापाशी घडली. पण त्याचबरोबर शिरोळ तालुक्यामध्ये तेरवाड बंधाऱ्याजवळ वारंवार घडली. त्याचं कारण संपूर्ण 150 किलोमीटरचं सगळं जे काही घाण आहे ते सगळ्यात शेवटच्या टप्प्यात जाऊन साचतं आणि कृष्णामध्ये पंचगंगेचं पाणी सोडू देत नाहीत तिथले स्थानिक ग्रामस्थ शिरोळचे एक. आणि इरिगेशनच्या लोकांचं असं म्हणणं आहे की राधानगरीतला धरणातला जो काय पाण्याचा हिशोब आहे तो हिशोब आम्हाला एवढ्या खोऱ्यामध्ये हे पाणी यूज करून संपवायचं आणि त्याचे पैसे आम्हाला जमा करायचे. म्हणजे नदीचा इकॉलॉजिकल फ्लो काय, परिस्थिती प्रवाह जो आहे तो 16% नॅशनल वॉटर जे हे आहे, जो काय आपला धोरण आहे वॉटर पॉलिसी नॅशनलची, त्याच्यामध्ये 16% इकॉलॉजिकल फ्लो ठेवला पाहिजे. म्हणजे कृष्णेमध्ये आमचं पंचगंगेचं पाणी 16% गेलंच पाहिजे, पण ते जात नाही, एक थेंब सोडत नाहीत. पावसाळ्याच्या खेरीज आपलं पाणी 15 ऑक्टोबरला एकदा तिथं बर्गे घातले तेरवाडला, ती तेरवाडमधनं पाणी कृष्णेत जात नाही. आपली कृष्ण पंचगंगा एक बंधारा अलीकडेच अडवली जाते आणि कृष्णेचं पाणी थांबतं आणि कृष्णेचं बॅकवॉटर आलेलं असतं तेरवाड बंधाऱ्यापर्यंत. त्याच्यामुळे खालचा जो प्रभाग आहे 2 बंधाऱ्यांच्या दरम्यानचा, तिथं कृष्णेचं पाणी काय बघा. कोल्हापूर जिल्ह्याचं एकूण परिस्थिती म्हणजे पावसाळ्यात पुराच्या वेळेला अलमट्टीचं बॅकवॉटर, एरवी वर्षभर कृष्णेचं बॅकवॉटर. आणि याच्यातून जे प्रश्न निर्माण होत आहेत ते सामान्य माणसाला कळत नाहीत. सामान्य माणूस तेच दूषित पाणी पितो. दिवसेंदिवस साथीचे आजार वाढत आहेत, पण तरीसुद्धा काही पर्याय नाही म्हणत चाललो आहे. मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. 2011 साली का 12 साली तुम्ही पंचगंगा नदीची परिक्रमा केली होती. काय उद्देश होता आणि त्यातनं काय रिझल्ट्स मिळाले? दैनिक सकाळनं आयोजित केलेली ही परिक्रमा होती. पंचगंगा नदीच्या उगमापासून ते कृष्णा नदीला जिथपर्यंत मिळते तिथपर्यंत प्रत्येक ठिकाणी म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नदी कशी आहे ह्याचा थोडासा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं आणि एकूणच ग्रामस्थ जे आहेत आजूबाजूचे त्यांच्यामध्ये थोडंसं प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं ही जलदिंडी त्यावेळी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा मुख्य मुद्दा जलप्रदूषण याच अंगानं होता
आणि त्या दृष्टीनं मग शिवाजी विद्यापीठातर्फे आमचं डिपार्टमेंट होतं आणि त्यामध्ये मग वेगवेगळ्या ठिकाणी ते सॅम्पल्स घेण्यात आले आणि त्याचं ॲनालिसिस करण्यात आलं. असं वेगवेगळं त्यामध्ये हे झालं होतं. शिवाय विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी आमच्या विभागातल्या प्रबोधनाच्या दृष्टीनं काही पथनाट्य त्या ग्रामीण भागामध्ये केली होती. तर असं दोन्ही मिळून एकूण हा प्रोग्राम होता. मला एक विचारायचं आहे, आता जसं आपण म्हटलं की इथल्या दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये पाठवावे लागतात. शिवाजी विद्यापीठामध्ये अशी आपण सोय निर्माण नाही करू शकत? आहे, नाही, करू शकतो, करतो सुद्धा, पण आमची थोडंसं लॅब NABL ॲक्रिडेशन म्हणजे जे काही आहे National तर accreditation. याच्यासाठी जे लागतं ते आपल्या लॅबोरेटरीचं अजून झालेलं नाहीये. त्यामुळं पण मला असं वाटतं की आपल्या कुलगुरूंनी जर मनावर नाही, घेतलं ते करून तर घेण्याच्या हे प्रक्रियेत सहज शक्य आहे. गुरुगुरूंनी मनावरती घेणं हा एक भाग प्रक्रियेत आहे. आणि दुसरं सोपं आहे त्याच्यापेक्षा. असा कुठेही कायदा नाही NABLचं सॅम्पलिंग केलं पाहिजे. मग का नाही आपण शिवाजी नाही, विद्यापीठाकडे ते पाठवू? उघडे पडतील म्हणून ते उघडे पडतील म्हणून पाठवत पण नाही म्हणजे ना. मग ती लॅब आणि इथले प्रदूषण मंडळाचे अधिकारी म्हणजे उंदराला मांजर साक्षी नाही, असा प्रकार आहे आमच्या का? लॅबमध्ये व्यवस्थित पाण्याचे नमुने तपासले जाऊ शकतात. म्हणजे शिवाजी विद्यापीठामध्ये लॅब आमच्या प्रयोगशाळेमध्ये तपासले जाऊ शकतात, सायबरला तपासले जाऊ शकतात, KIT कॉलेजला तपासले जाऊ शकतात, DKTEला तपासले जाऊ शकतात. फक्त त्याचा जो प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल त्यांनी आपल्याला द्यावा लागेल आणि त्या प्रोटोकॉल प्रमाणे म्हणजे तिथं जो प्रोटोकॉल मग आजवर तुम्ही या मुद्द्याचा फॉलोअप का नाही केला? अनेकदा केला. की का चिपळूणला पाठवताय? अनेकदा शिवाजी केला. विद्यापीठात पाठवा. अनेकदा केला. त्यांचं म्हणणं असं आहे हा. की जर कोर्टात केस झाली काय तर त्यांचा जो सायंटिफिक ऑफिसर असतो लॅब इन्चार्ज तिथला त्याचाच रिपोर्ट लागतो काय, त्याच्याशिवाय कोर्टात केस स्टँड करता येत बाबा नाही. जरा याच्याबद्दल पूर्ण नाही, माहिती ते घ्या. पाठवतात सुद्धा नाही, नाही. कधी आणि कधी याच्याबद्दल आम्ही करून माहिती पण घ्या. देतो म्हणजे विभागात. न्यायालयाचा बागुलबुवा करून हो. जर हे आपापसात असं ठरवून घेत असतील की आम्ही इथनं नमुने पाठवतो, तुम्ही 1.5 महिन्यानं रिपोर्ट द्या, त्या रिपोर्टवरती आम्ही नंतर नोटिसा देऊन खेळत बसतो. नाही नाही ही हा वस्तुस्थिती वेडेपण आहे. नाही म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड या विषयावरती एक नव्हे तर 2-3 एपिसोड होतील. आणि मला या निमित्तानं सांगायचंय, शासन स्तरावरती एकाच नावाचे अनेक चित्रपट बनवता येतील अशी ही बनवाबनवी. कशा पद्धतीनं लोकांना उल्लू बनवायचं हा प्रकार सगळा. नाही आता कत्तलखाना बंद आहे कोल्हापूर शहराचा. हम्म. काय काही औद्योगिक वसाहतीमधून अनट्रीटेड थेट पाणी यायला लागलंय. नाही, मला विचारायचंय इचलकरंजीमध्ये काय होते नेमकं? नाही, इचलकरंजीमध्ये सुद्धा राजकीय दबावातून फारशी कारवाई होत नाही, झाला तर फक्त फार्स होतो. ह्याच्याबद्दल अनेकदा बोललं गेलेलं आहे. इचलकरंजीमध्ये STP प्लांट आहेत, पण त्यातले खरोखर किती चालू आहेत, किती बंद आहेत, किती पाणी डायरेक्ट बाहेर येते, ह्याच्याबद्दल कधी आपण उघडेपणानं बोलणार आहोत की नाही नाही? नाही मी अतिशय उघडेपणाने ह्याच्याबद्दल इचलकरंजीच्या प्रांतांनी 2 महिन्यापूर्वी मिटिंग घेतली होती आणि त्यांच्याकडून 67 उद्योगांमध्ये आत्ताचे रिअल टाइम डाटा काय आहे तो मागितला. त्यांनी त्याच्यात मिटिंगच घ्यायचं बंद केलं. काय म्हणजे हे प्रांत अधिकारी इचलकरंजीच्या गंभीर आहे प्रांतांबद्दल सर. बोलतो. हे ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट, इचलकरंजी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतून आता साधारणतः 1 MLD पाणी बाहेर यायला लागले. 5 स्टार MIDC मधून आत्ता साधारणतः 1.5 MLD पाणी बाहेर येत आहे. ही फॅक्टच आहे. त्याच्यानंतर इचलकरंजीमध्ये 67 उद्योग आहेत प्रोसेसिंगचे. ते 12 MLD चालत होते 9 MLD वरती. 5 स्टारमध्ये आणि इचलकरंजीमध्ये काय फरक आहे तर 5 स्टारमध्ये जे पाणी आहे साधारणतः 4-4.5 MLD जे पाण्यावरती प्रक्रिया होते त्याला फक्त झाडं लावलेत, म्हणजे ते शेतीला द्यायचं नाही आहे, नदीत तर बिलकुलच सोडायचं नाही आहे. तर ती झाडं लावलेत 70 हेक्टरवरती आणि त्याला ते पाणी पाजलं जातं. ते सुद्धा पाणी जास्त होऊन बाहेर पडायला लागले. याचा अर्थ ते आता त्या जमिनीची पाणी खेचून घेण्याची क्षमता संपलेली आहे HRTSची. पण इचलकरंजीच्या 12 MLDतलं 9 MLD जे पाणी यायला लागले ते 9 MLD पाण्याला डायरेक्ट शेतकऱ्यांना दिलंय नदीकाठच्या. बर काय आता त्या शेतकऱ्यांच्या अज्ञानातनं त्यांनी ते घेतलेलं आहे. एक गोष्ट, त्यांच्या जमिनी कायमच्या खराब होण्याचा धोका आहे. ऑलरेडी क्षारपड झालेला आहे. क्षारपडचा आणखीन एक मजेशीर आहे. ते कृषी विभाग जो आहे त्यांनी 70 फूट खाली ट्रेंचेस काढल्यात शिरोळ तालुक्यामध्ये. आता ट्रेंच काढलेलं जे पूर्ण क्षारयुक्त पाणी आहे ते कुठं टाकले नेऊन? परत नदीत. बाप रे, काय वेळ म्हणजे तिथली जर तुम्ही क्षाराचं प्रमाण जर बघितलं शेवटच्या बंधाऱ्यांमधलं तर भयानक आहे. आणि हे जे काय म्हणजे ह्या एकमेकाचा समन्वय नसणं, एकमेकाचं एकमेकाकडे दुर्लक्ष असणं आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा प्रदूषण नियंत्रणाचा आनंद. बाबा, कॉमन मॅन संघटना याच्यात का नाही लीड घेत आहे? म्हणजे एकीकडं कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक राजकीय नेते जरा काय झालं की एकमेकांवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा करतात. इतक्या लाखांचा, इतक्या कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला जाईल, पण एकाही नेत्याला प्रदूषणाबद्दल, प्रदूषण रोखण्याबद्दल जनहित याचिका दाखल करावी अशी वाटत नाही. हे दुर्दैव आहे.
आपण बोलू त्यावर. याची म्हणजे आपण सरकार म्हणून काम करतोय तर आपली अब्रू जाती आहे असं वाटत नाही. ह्याच्याबद्दल अब्रू नुकसानीचा दावा ठोकला जाऊ शकत नाही. नाही, जनहित याचिका सगळ्यात 1997ची जनहित 97 जी होती काय ती धनाजीराव जाधव आणि अमरसिंह राणे वगैरे या मंडळींनी घातलेली होती. त्याच्यानंतर 2012ला आता जी आहे त्याच्यावरतीच हे सगळं आता काम चालू आहे. म्हणजे मी तर उलट्या बाजूने म्हणतो की जनहित या 3 याचिका एकत्र क्लब करून आता त्याच्यावरती पण त्या कुठल्या तरी समंजस जाणकार माणसाने घातल्या, नेते म्हणून घेतायत, त्यांनी काय करायचं? नेत्यांची जबाबदारी नाही का ही? माझ्या जनतेला चांगलं शुद्ध पाणी मिळावं, प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक जण त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहितोय. पुढं काय? आता जसं म्हटलं की आम्ही काळंबावाडी थेट पाईपलाईन आणू, झाले त्याचे 24 महिने 36 महिने उलटून गेले. देर सही दुरुस्त सही कधीतरी एकदा ते पाणी यावं. पण जेव्हा मुबलक पाणी मिळेल त्यावेळेला आपण मुबलक सांडपाणी निर्माण करणार आहोत याची जाणीव कुणालाच नाही आहे. त्यामुळं कॉमन माणूस सुद्धा याच्यामध्ये जबाबदार आहे. बोलू मी. हा बोला. 30 वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही ते पंचगंगा प्रदूषणाचा विषय ऐकतोय. हो, आता वेल नोन आहे, आता नवीन कारण काही येऊ शकत नाही. लोकसभा असू दे, विधानसभा असू फक्त काय झालं, दे, 30 वर्षामध्ये अनेक कारणं शोधण्यात आली. रेमेडी ठीक आहे ना, एक तापाला क्रोसिन आहे, क्रोसिन घेऊन बघितली, चालत नाही, आणा अँटीबायोटिक ना, पुढचं औषध. अँटीबायोटिक चालत नाही, मग आहे रेमडेसिवीर वगैरे, का नाही वापरत आपण? हायकोर्टात जायची काय गरज आहे? हायकोर्टात जायची गरज काय? पहिली गोष्ट, हे लोकसेवक म्हणून ज्यांना हे डिपार्टमेंटने हाताळायचे ते काम करत नाही आहे, त्यांचं काम ॲक्च्युली. हायकोर्टात जायची गरज नाही, नोटिसाला पाठवता, सकृदर्शन दिसतं ना, द्या ना. इंडियन पिनल कोडमध्ये प्रोव्हिजन आहे दुसऱ्याचे जीव धोक्यात घालण्यासारखं कृत्य करणं म्हणून. का नाही घालत केसेस घालते, फौजदारी केस गुन्हे दाखल करत? जोपर्यंत एका दुसरा फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाही. डेटरन्सच काही नाही आहे, कोण घाबरतच नाही आहे. त्यांना माहिती आहे ना, आज सॅम्पल काढलं, 1.5 महिन्यानं जाणार, 3 महिन्यानं रिपोर्ट येणार, 4 वेळीची एक नोटीस होणार, ओरल एक ॲफिडेविट घालायचं, विषय संपला, रात गई बात गई. काय पेन लक्षण आहे त्याला? आमचं म्हणणं असं आहे, आम्ही उद्या निघालो त्यांना सांगायला, तू तर घाल, नाही तुझ्याला आम्ही घालतोय आशापुरीमध्ये. हे केल्याशिवाय हे थांबवू शकत पण नाही. कायद्यामध्ये अशी तरतूद आहे का? फौजदारी गुन्हा हो दाखल आहे. 133 पब्लिक न्यूसन्स आहे ना, सादर नाही, केलं नाही, पाहिजे. 133 पेक्षा कडे 300, मला वाटतं 323 ते 327 कोणते कलम आहे, इंडेंजरिंग लाईफ असा काही विषय आहे. बाय रेकलेस माणसांचं आयुष्य धोक्यात आणल्यामुळे. राईट टू लिव्हला आम्हाला बाधा पोचवली. म्हणजे संविधानातलं जगण्याचा मूलभूत हक्क आमचा ह्याच्यामुळे. पण बाबा, तुम्ही जेव्हा एकदा लोकसेवकांना किंवा आपण मंत्र्यांना जबाबदार धरतो तो एक मुद्दा आहेच, पण सामान्य माणसाची पण जबाबदारी आहे. अजूनही सांगून सुद्धा नदीमध्ये रंकाळ्यामध्ये गाड्या धुतल्या जातात, अजूनही म्हशी जनावरं धुतली जातात, अजूनही आपण मूर्ती तिथंच विसर्जित करण्यावर हट्ट धरतो. म्हणजे या सगळ्या मुद्द्यावरनं फेसबुकवरती अनेक ज्या कॉमेंट आल्यात त्यातली एक कॉमेंट मी वाचली की सर्वसामान्य माणसांना मात्र नदी प्रदूषणाबद्दल जबाबदार धरलं जातं. आमच्या सणाच्या वेळीच तेवढं तुम्हाला नदी प्रदूषण दिसतं. हा, पण मला असं वाटतं की हा काही धार्मिक दृष्टीने बघण्याचा मुद्दा नाहीये, सायंटिफिक दृष्टीने. एक्झॅक्टली. त्यामुळं जर कोणी म्हणत असेल की फक्त गणेशोत्सवाच्या वेळीच तुम्हाला दिसतं का नदी प्रदूषण, तर नाही, नदी प्रदूषण आहेच, पण त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी मी जबाबदार होणार नाही याची किमान प्रत्येकानं दक्षता घेतली पाहिजे. नाही, आणि एक मी ऍड करेन की मगाशी जो बाबांनी मुद्दा सांगितला की ज्या हाय राईज बिल्डिंग्स आहेत कोल्हापूर शहरातल्या, त्याच्यासाठी 40 बिल्डिंगचा फक्त ब्ल्यू लाईन मधला सर्व्हे झाला होता. माझ्या बाबा 100 पेक्षा जास्त बिल्डिंग आहेत काय, म्हणजे इकडच्या तुम्ही मगाशी जे म्हटला की पंपापासून तिकडे नव्हे, शहरातल्या सुद्धा हाय राईज बिल्डिंग ज्या आहेत त्या सगळ्यांना हा नियम लागू आहे. नंबर एसटीपी प्लांट सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. नाही, पण तो एसटीपी प्लांट सुरू आहे की नाही बघायला माणूसच नाही आहे. 99% बंद आहे. माणूसच 99% बंद आहे. दुसरं, मी गेले अनेक दिवस एक प्रयत्न क्रीडाई कोल्हापूरला आवाहन करूया की त्यांनी याबद्दल थोडासा पुढाकार घ्यावा आणि खरोखर या एसटीपी प्लांटची काय वस्तुस्थिती आहे हे त्यांचं दिन तपासावं. त्याचे रिझल्ट पाहिजे जाहीर करू नका, पण एक जबाबदार संस्था म्हणून क्रीडाई हे नक्कीच करू शकते. दुसरं, रेल्वे स्टेशन वरती 20 ट्रेन रोज येतात, त्या धुतल्या जातात, त्याचं पाणी जयंती नाल्यात येतं. आपल्याकडे साधारणतः आता एसटीचा संप जरी सुरू असला तरी ॲव्हरेज संभाजीनगरला साधारणतः 150 आणि इथं 450 एवढ्या बसेस धुतल्या जातात रोज. तेवढे जेवढे पर्यटक येतात त्याचं टॉयलेट बाथरूम आणि हे सगळे तिथं आहे. एस टी स्टँडवरती किंवा रेल्वे स्टेशनवरती एस टी पी नाही.
सगळ्यात मोठे कन्झम्पशन तिथं आहे. नाही, सगळ्या पण हे म्हणजे न्हाणीला पोळा आणि दरवाजा उघडा म्हणजे अशातला नाही, प्रकार नाही, आहे. मग त्याला notice- म्हणजे नागरिकांवरती निर्बंध घालायचे. हा. पण एसटी महामंडळ, रेल्वे ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या राज्य आणि केंद्र शासनानं मात्र मग हे- स्वतः त्याचं पालन करायचं नाही. आणि मग हे मुद्दे गेली अनेक वर्ष आम्ही लावून धरलेले आहेत. काय त्याच्यामध्ये आणखी मी सांगतो की खाजगी वाहनं मग अगदी मी कुठल्या कंपनीचं नाव घेण्याची गरज नाही, पण कोल्हापूर शहरामध्ये रोज 2000 टू व्हीलर्स किंवा 150 कार ह्या नवीन घेतलेल्या सर्व्हिसिंग सेंटरला आहेत. ह्या कंपन्या कोण आहेत? ह्या कंपन्या सगळ्यात श्रीमंत कंपन्या आहेत देशातल्या किंवा जगातल्या. यांना एसटीबी बसवायला काय हरकत आहे? आणि हे पाणी मी नुसतं एसटीबी म्हणत नाही आहे, माझं त्याच्यापुढचा एक टप्पा आहे. ग्रीस पाणी ऑइल असलेलं पाणी. Biomedical, ग्रीस आणि ऑइल पाणी hospitals वे- नाही, नाही, पाणी नाही. discharge. हे रियूज करणं, हम्म. ते पाणी recycle या करा. सगळ्यांनी म्हणजे एसटी, रेल्वे आणि सगळ्या Servicing station. स्टेशन कंपन्यांचे किमान छोटं सर्व्हिसिंग स्टेशनवाला आमचा राहू दे, पण यांनी जर ते पाणी प्रक्रिया केलं आणि पुन्हा वापर केलं तर आपल्याकडे इकडचे 3-4 MLD कमी होतील. मॅडम, तुम्ही आता मेडिकल वेस्ट आणि त्याच्यातून निघणाऱ्या पाण्याबद्दल बोलत होता. आपल्याकडे आता हॉस्पिटलमध्ये तशा पद्धतीची यंत्रणा आहे सांगितलं जातं. तुम्ही त्याच्याबद्दल काही कधी सर्व्हे केला का विद्यापीठाच्या वतीनं? सर्वे असं नाही, पण आता कंपल्सरी तसं आहेच आहे की बाबा हॉस्पिटल वेस्ट वॉटरमध्ये जर का म्हटलं तर सगळ्यात जास्त पॅथोजन्स म्हणजे बरेचसे रोग निर्माण करणारे व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया असतील. त्यामुळं त्या ठिकाणी प्रक्रिया करून ते पाणी पुढं बाहेर पडलं तर ते महत्वाचं आहे. तर हा नियम फक्त पण- 100 बेडच्या बेडच्या. वरती मोठ्या हॉस्पिटलला लागू आहे. त्यामुळे आपल्याकडे ॲस्टर, ॲपल, DY आणि हे CPR एवढ्या 4 लागू आहे. बाकीच्या सगळ्यांनी म्हणजे छोटी लॅब आहे. छोट्या लॅबमध्ये समजा आता सॅम्पल घेतलं तर त्या ते सॅम्पल त्याचं काम झालं की ते तिथे फेकून तिकडे आणि ते पाणी काय गटरीमध्ये. ते पाणी ह्याच्यात येते. हे सगळं बघितल्यानंतर खरं असं वाटतं की आपला देश, कोल्हापूर खरोखर राम भरोसे सुरू आहे. कधी काळची कुणाची तरी पुण्याई आहे म्हणून हे सगळं सुरू आहे. अदरवाईज कलियुग आलेलं आहे. कोणत्याही क्षणी हे सगळं संपून जाईल, कारण प्रश्न इतके आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन दिसत नाही आहेत. उदय गायकवाडांनी सुरुवातीला सांगितलं की गेल्या काही वर्षामध्ये पंचगंगेचं पाणी प्रदूषण कमी झाले. हो, खूप बरं वाटलं ऐकून. पण तरीसुद्धा प्रदूषण कमी झाल्यानंतर सुद्धा जर इतक्या संख्येनं मासे मरत असतील, कासवं मरत असतील, इचलकरंजीकरांनी कावेरीची साथ अनुभवलेली आहे. नदीकाठच्या अनेक गावांनी असे संसर्गजन्य आजार अनुभवलेले आहेत. त्यातनं माणसं मेलेली आहेत. पण तरीसुद्धा आपल्याला शहाणपण येत नाही आहे, जाग येत नाही आहे. नदी प्रदूषणाचा मुद्दा इतका गंभीर बनत चालला असताना सुद्धा शासकीय स्तरावरती केवळ कागद रंगवायचे आणि एकमेकांकडं फक्त बोटं दाखवायची, टोलवाटोलवी करायची, या सगळ्या प्रकारातून अंतिम सोल्युशन कधी आणि कोण शोधणार आहे? बाबा, तुम्ही वकील आहात, एक संस्था चालवता तुम्ही, ज्याला तुम्ही कॉमन मॅन नाव दिले. कॉमन माणसाच्या खऱ्या अर्थानं जगण्याशी निगडीत हा प्रश्न आहे. अगदी बरोबर. याच्यावरती केवळ आंदोलन न करता किंवा केवळ असा टॉक शो मध्ये न बोलता काही कॉन्क्रीट आपण करणार आहोत का? 24 तासाची वेळ द्या बघा, उद्या संध्याकाळी बघा. ठीक आहे मॅडम, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही या काय क्षेत्रात बाई, काम हिंदीमध्ये- करता, तुम्हाला याचा त्रास होत नाही हे सगळं आपल्या? कारण कसं आहे, ज्याला जास्त कळतं ना त्याला जास्ती त्रास होतो. ज्याला कळतच नाही ना तो निवांत असतो. पण जेव्हा समजायला लागतं की अरे हा प्रॉब्लेम आहे, त्यावेळी ती होणारी वेदना संवेदनशील मनाला कळते. आणि तुम्ही संवेदनशील आहात असं मला नक्की वाटतं. तर काय याच्यातनं पुढं आउटपुट काय? नाही, याच्यामधला आउटपुट काय आहे की कुठेतरी हे थांबण्याचा किमान प्रयत्न जे आहेत ते अजून जास्त प्रमाणात केले पाहिजेत. सेल्फ प्युरिफिकेशन कपॅसिटी असते, म्हणजे स्वतः स्वच्छ होण्याची त्या नदीची एक क्षमता असते. त्या क्षमतेच्या बाहेर जर का आपण तिला सगळं आपण पुरवत असलो तर ती तेवढी त्याची कपॅसिटी नाही आहे. कॅरिंग कपॅसिटी म्हणतो आपण त्याला. तर पण आपण जर कोल्हापूर जिल्ह्यातनं त्या नदीला फक्त घाणच देणार असू तर त्या नदीनं स्वतःची स्वतः कधी आंघोळ करायची आणि किती आंघोळ करायची? तो प्रश्न आहेच. पण त्यामुळं सगळं हे थांबून तर काय चालणार नाही. आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात हे प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून हे प्रदूषण कमी करता येईल. आता सेंद्रिय पदार्थांच्या बाबतीतच म्हटलं तर डिझॉल्व्ड ऑक्सिजन जे म्हणते मी, विरघळलेला प्राणवायू हा कसा त्या पाण्यामध्ये जास्त राहील याच्याकडे बघणं गरजेचं आहे. जसं उदय गायकवाड सरांनी सांगितलं की नदी प्रवाहित ठेवणं हे महत्वाचं आहे. सध्या आपली नदी जी झाली आहे ती प्रत्येक पॅचेस मध्ये ती डिवाइड झालेली आहे. नाही, पण मग 2 मिनिट थांबवतो. विभाजन झालंय. नदीबद्दल ठीक आहे, हो करता येईल, किमान करता येईल जर इच्छाशक्ती असेल, प्रयत्न आले तर. रंकाळ्या बाबतीत काय करायचं? रंकाळा हिरवागार झालाय, पाण्याला वास यायला लागलेला आहे. मग अशा वेळी रंकाळा तर काय आपण प्रभावित ठेवू शकत नाही.
रंकाळ्यापासून कोल्हापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या तलावांचा हा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. माझ्या दृष्टीने आणि याला माणूस जबाबदार आहे. नाही. ह्याला केवळ सरकार जबाबदार नाही बाबा. ह्याच्यामध्ये जेवढी सरकारची जबाबदारी आहे त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे. माझा रंकाळा, माझी नदी नुसतं म्हणायचं, पण त्याच नदीमध्ये आपण निर्माल्य टाकणार, त्याच नदीमध्ये आपण तो नैवेद्य सोडणार, त्याच नदीमध्ये मी माझ्या म्हशीना घेऊन जाणार, जर कोणी अडवलं तर त्यालाच दादागिरी करणार, त्याच नदीमध्ये मी वाहनं धुणार, त्याच नदीमध्ये सगळं मलमूत्र सोडणार, आपल्या अपार्टमेंटचं, आपल्या टाउनशिपचं. हे माणसांना कळत नसेल. नुसतं बोलून काय उपयोग आहे? जोपर्यंत प्रत्येकाला मनापासून वाटत नाही की हे गाव माझं आहे, हा तलाव माझा आहे, ही नदी माझी आहे, तोपर्यंत सोल्युशन काहीच नाही आहे. कर्तव्याची जाण राहिलेली नाही. आता हक्क सगळ्यांना माहिती आहे. हां, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी सकारात्मक का बोललो मगासपासून, की अगदीच नैराश्य असायचं काही कारण नाही. त्याचं कारण असं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलावांचा मुद्दा आणि नदीचा मुद्दा, म्हणजे प्रवाहित पाणी आणि तलावाचं पाणी हे कसं शुद्ध करावं, किंवा मॅडम म्हटल्या तसं त्याची डिओची लेवल कशी मेंटेन करावी, या दृष्टीने खूप चांगले काय म्हणू निकष किंवा हे आहेत. पहिली गोष्ट. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठे हां, ते होतंय? सांगतोय. रंकाळ्यामध्ये ते किडे सोडले, नाही विविल किडे. इम्प्लिमेंटेशनचा जो मुद्दा आहे पुढे काय झालं त्या किड्यांचं माहितच नाही. इम्प्लिमेंटेशन मधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? पहिली गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या माणसानं सांगणं आणि एक लोक चळवळ म्हणून आम्ही सांगणं हा एक भाग असतो. पण एका बाजूला एक अधिकारी तिथं बसलेला असतो, हे बरोबर नाही आहे. त्यांना जर वाटलं नाही तर नाही. आणि त्याच्या पलीकडे आणखी एक राजकीय इच्छाशक्ती म्हणून एक प्रकरण आहे. याच्यामध्ये अर्थकारण खूप मोठं आहे. कुठली सिस्टीम आम्ही जे उपाय सांगायला जातो ना अनेकदा, ते अतिशय जुजबी कमी खर्चाचे असतात. ते 2 लाखात होत असलं तर ते नको आहे. तिथं 2 कोटीचं प्रपोजल असलं तर पाहिजे. त्याला काय करणार? सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे मी गेल्या 30 वर्षामध्ये पंचगंगा नदी प्रदूषणासाठी जवळपास 450 कोटी रुपये आले. त्या 450 कोटी रुपयांचं काय झालं? ते नदीतनं कुठं वाहून गेले, कुणाच्या घरात गेले, कुणालाही माहीत नाही. म्हणजे एवढा निधी खर्च करून सुद्धा जर पंचगंगेचं दुखणं थांबत नसेल तर डॉक्टर चुकतायत किंवा मग रुग्ण अंतिम मृत्यूशयीवरती गेलाय. माझ्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या बघितल्या किंवा गोदावरी आणि पंचगंगा ह्या 2 हायकोर्टच्या ह्याच्यामध्ये आहेत. आपण तुलनेने इतर संपूर्ण आम्ही खूप जबाबदारीने बोलतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांच्या तुलनेमध्ये आपला ॲक्शन प्लॅन हा बऱ्यापैकी चांगला चाललेला आहे. बऱ्यापैकी चांगला चालला आहे. 8 साखर कारखाने आपल्या खोऱ्यामध्ये आहेत. त्या 8 मधले 6 साखर कारखाने खूप पूर्वीपेक्षा, म्हणजे बाबा म्हटले 30 वर्ष आम्ही बघतोय, तर 30 वर्षातले गेल्या 10 वर्षातले साखर कारखान्यांचं स्वरूप बदललंय. अगदी त्यांनी पूर्वी आपल्याकडं दररोज पाणी घ्यायचे आणि दररोज वापरायचे. आता आपले साखर कारखाने सुरुवातीचा 1 आठवडा ते 10 दिवस पाणी घेतात. नंतर उसातल्या पाण्यावरती साखर कारखाना चालतोय आपला. हे 6 साखर कारखान्यांनी कोल्हापूर पंचगंगा खोऱ्यात यशस्वी केले. व्हेरी गुड. दुसरी गोष्ट, कोलहापूर महापालिकेचा काहीतरी दुगदुगी आहे अशीची. 100% म्हणजे 2 कारखाने अजूनही मागं आहेत. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं की सांडपाणी प्रक्रियेबद्दल इचलकरंजीमध्ये फक्त 20 ml पाणी होते, म्हणजे 50%च पाणी ट्रीट होते. आत्ता आपला पाण्याचा हिशोब बाबा म्हटले तसं की 130-140 वरती पोहोचलाय. पण तरी सुद्धा आपण 90-91 ml पाणी प्रक्रिया करतोय आणि ते बऱ्यापैकी स्टँडर्ड, परमिसिबल स्टँडर्डला आहे. तिसरी गोष्ट, ग्रे वॉटर आणि ब्लॅक वॉटर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मैला मिश्रित पाणी आपल्याकडनं कोल्हापूर महानगरपालिकेतनं जात नाही. मी खूप जबाबदारीने सांगतो. ग्रे वॉटर 100% जातं, ज्याच्यामध्ये NPK असण्याची शक्यता आहे, म्हणजे मला मूत्र असण्याची शक्यता आहे, साबण असण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याच्यामुळं खाली पुन्हा शेवाळ आणि ज्या अल्गल ब्लूम जी आहे ती होण्याची चान्सेस आहेत, हे खरं आहे. त्याच्या पुढचा जो घटक आहे तो आत्ता 5 स्टार MIDC. 5 स्टार MIDC आणि 105 जे उद्योग आहेत ह्या सगळे अंडर व्हिजिलन्स आहेत, 100% व्हिजिलन्स खाली आहेत. पण इचलकरंजीमध्ये मात्र प्रतिसाद अजिबात नाही आहे. म्हणजे अगदी इचलकरंजीमधले 3 भाग आम्ही केलेत. साधारणतः 167 तिथं प्रोसेसिंग आहेत, 165 सायझिंग आहेत आणि 15 रंगण्या आहेत. 15 रंगण्यांमधलं जे पाणी असेल त्यातले आता 1-2 सुरू आहेत. ते पाणी उचलायचं, जसं घंटागाडीनं आपण कचरा उचलतो तसं घंटागाडीनं ते पाणी उचलायचं आणि ते CETPला म्हणजे कंबाईंड इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटला पाठवायचं. हे सुरू केलेलं आहे. दुसरं, प्रोसेसिंग जे 167 त्यांच्याकडनं प्रतिसाद मात्र मिळत नाही. त्यांच्याकडे स्टार्च राहतो, म्हणजे आपण कपड्याला जो स्टार्च लावतो तो दिवसभर वापरल्यानंतर काळा होतो किंवा आठवड्यानी नंतर त्याचा जो राहतो, म्हणजे 400 लिटरचा 40 लिटर राहतो साधारण, तो सुद्धा घंटागाडीने उचलायचा. हे तुम्ही सजेस्ट करताय? हो. हे अजून प्रत्यक्षात सुरू नाहीये. ते फुल फ्लेज होतच नाही सुरू. म्हणजे त्याच्यामध्ये जो तुम्ही मगाशी जो म्हटला ना, नागरिक म्हणून
तो कारखानदार नागरिक आहे, त्यांना सुद्धा स्वतःची जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यानं माझं इथे एक चोरटी पाईप टाकून गटारात सोडायचाच मला नेहमी तेच प्रश्न पडतो की या कारखानदारांना लाखो रुपये पैसे मिळवायचे असतात, ते मिळवावे, पण पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत हे त्यांना त्यांच्या घरात आल्यानंतर त्यांच्या मुलांकडे बघितल्यानंतर प्रश्न पडत नसेल. म्हणजे माझं एवढंच म्हणणं काय त्या पैशाचं करायचं काय? जर तुम्हाला शुद्ध पाणीच मिळणार नसेल, तुम्ही त्या पाण्यामुळे जगू शकणार नसाल, तर त्या पैशाचा उपभोग कसा करणार तुम्ही? आता याच्यावरती जेवढी प्रदूषणाची कारणं आहेत त्या सगळ्या प्रदूषणाच्या कारणांवरती 100% व्यवस्थित उपाय आहेत, टेक्नॉलॉजीसह आहेत किंवा त्याला आम्हाला दोनच गोष्टींची गरज आहे. एक टाइम बॉन्ड प्रोग्राम पाहिजे, म्हणजे इतक्या दिवसात पूर्ण करणार, म्हणजे एवढ्या दिवसात झालाच पाहिजे. आणि त्याला लागणारा जो काही निधी किंवा जे विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा मुद्दा आहे तो पुरवला गेला पाहिजे. आज IIT सारख्या संस्थेला पण आपण पार्टिसिपेट केले, शिवाजी विद्यापीठाला पार्टिसिपेट केले, सगळ्यांची हे घेऊन आपण कॉम्बिनेशनमधनं काही पुढे जायचा प्रयत्न करायला लागले. पण त्याच्यामधले हे टेंडर, त्याचं ते टेक्निकल सँक्शन, मग ते हे ज्या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये 2-2 वर्ष जर जाणार असतील तर तोपर्यंत ते पाण्याचं प्रमाण वाढलेलं असते. म्हणजे डिझाईन होते 90-96 MLD, पण त्यावेळेला झालेलं असते 120 MLD. या विषयावरती बोलेल तेवढं कमी आहे. माझा भरपूर या विषयावरती प्रश्न अजूनही येत माझ्या मनामध्ये, पण मला असं वाटतं की पंचगंगा नदीचं किंवा कोणत्याही जलसाठ्याचं प्रदूषण रोखण्याची जेवढी जबाबदारी सरकारची आहे तेवढीच प्रत्येक माणसाची पण आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं तर ते काम आहे, त्याच्यासाठी तिथल्या अधिकाऱ्यांना पगार मिळतो, दॅट इज देअर ड्युटी. पण तरीसुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जर वस्तुस्थितीपासून पळ काढत असतील, जर एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा करण्यासाठी, माहिती देण्यासाठी जर पुढे येत नसतील, तर त्याच्यासारखी दुर्दैवी बाब नाही. जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे खूप संवेदनशील आहेत, त्यांना खूप काही चांगलं काम करण्याची इच्छा आहे. मला वाटतं त्यांनी महापालिकेच्या आयुक्त बलकवडे मॅडम यांनी या सगळ्या प्रश्नांविषयी जर गांभीर्यानं विचार केला आणि सोल्युशन ओरिएंटेड काही उपाययोजना केल्या, तर कदाचित अजून काही दिवसानंतर उदय गायकवाड म्हणतील की नाही, पंचगंगा नदीचं प्रदूषण आता बऱ्यापैकी रोखलं गेलेलं आहे. आज आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी नाही आहे, तर ती वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती बदलायची असेल तर सगळ्यांचे प्रयत्न आवश्यक आहेत. बाबा इंदुलकरनी 24 तासाचा वेळ दिलेला आहे, अल्टिमेटम दिलेला आहे. कायद्याच्या कसोटीवरती ते कदाचित त्याच्याबद्दल काही ना काही ती लढा उभा करतील, पण जोपर्यंत आपल्याला मनातून वाटत नाही की हे माझं शहर आहे, माझी नदी आहे, तोपर्यंत या परिस्थितीमध्ये फरक पडणार नाही. तुर्तास हे तिन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या विषयावरती मोकळेपणानं स्पष्टपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.